च जगबुद्धारक जगदपती जगतपालकाय जगद्गुरु स्वामी समर्थ नमोस्तुते। जयांचे केल्या स्मरण होय सकल विद्येंचाधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता। श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज मैबाप अक्कलकोट सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पावन पवित्र चरण कमलावर साष्टांग कोटी कोटी प्रणिपात। सद्गुरूंच्या या सेवा मालिकेतलं पुष्प अर्चन समर्पित करण्यापूर्वी मला एका बाजूला खूप आनंद झालाय आणि दुसऱ्या बाजूला पराकोटीचं दुःख झालंय। अशा दोन्ही अवस्था ज्यावेळेस प्राप्त होतात त्यावेळेस नेमकं आपण काय करावं, मन कोणत्या स्थितीमध्ये ठेवावं हे तितकंच महत्वाचं असतं। परमार्थ करायचा म्हणजे सावध होऊन करावा लागतो। सावध झालो आलो हरीच्या जागरणा, असं का म्हणावं लागलं सुरुवातीला? सावध झालो त्याचं कारण असं आहे, तुम्ही आम्ही सगळे झोपी गेलोय। त्याचं कारण काय? तुम्ही आम्ही सगळे झोपी गेलेलो आहे। मला असं वाटतंय कितींदा तरी या जगाच्या मालकाच्या आसनावर बसून अहोरात्र प्रत्येक स्वामी भक्ताच्या हृदयचंतकरणामध्ये देवजागृतीचं काम आम्ही अहोरात्र करतोय। जागर मांडलाय आम्ही देवाचा, तो भक्तीचा जागर मांडला, आम्ही ज्ञानाचा जागर मांडला, भगवंताच्या अनुभूतीचा जागर मांडला। पण जागरणाला आलेली लोक जागरण सुरू झालं झोपून गेली। का झोपल्यात? असे बरं का, झोपलेल्या माणसाला जाग करता येतंय, पण झोपेचं सोंग घेऊन झोपलेल्या माणसाला मात्र जागा करता येत नाही। तसं तुम्ही आम्ही झोपेचं सोंग घेतलंय तुम्ही सगळ्यांनी। काय झालंय? झोपेचं सोंग घेतलंय। त्याचं कारणही तसाच आहे, त्याचं कारणही महाराज तसाच आहे। म्हणजे दोन गोष्टी आहेत, संसार आणि परमार्थ, दोन्ही सावध होऊन करावं लागतंय। म्हणून गुरुजी लग्नाच्या वेळेस तुम्हाला 5 वेळा सावध करतात। आता सावध सावधान घटिका, तुझी घटका भरली, तो आता काय वाचत नाही। ज्या 5 वेळा मंगलाष्टिका होतात महाराज, त्यातल्या मंगलाष्टिकेतला सावध या शब्दाचा अर्थ फक्त आमच्या रामदास स्वामींना कळाला आणि भर मंडपातून निघून पळून गेले। याला जर म्हटलं ए सावध झालो, सावध सावधान, तुम्ही सावधान म्हणा, सावध म्हणा, पळून जा म्हणा, अर्थेनीच पळून आणले, तो काय म्हणतोय त्याला पळून जा। आता काय सावध कुठं व्हायचं आम्ही? बघा, आपली संस्कृती फार प्राचीन पुरातन हिंदू सनातन धर्म संस्कृती तुम्हाला खूप सगळं काही शिकवते, सांगते। दुर्दैव असेल आम्हाला ते कळतं पण वळत नाही। तुम्ही म्हणाल आज महाराज तुम्ही त्रिव शब्दामध्ये फारच अगदी आज आरंभ केलाय, त्याचं कारणही तसंच आहे। त्याचं कारण सांगतो। 25 वर्षाचं लेकरू झालं, काय 22 वर्षाचं लेकरू झालं, 25 वर्षाचा लेकरू मोठा झाला, लहानाचा मोठा मुलगा झाला आणि दिवसभर घरात झोपून राहिला तर तो बाप त्याची काय आरती करेल का? म्हणून का हा दादा आमचं झोपू द्या, दादाला झोपू द्या, अंगावर हातरून टाकल का त्याच्या?
महाराजा तो इतका भयंकर चिडल, अरे बाबा घोड्या उठ, कळत कसं नाही तुला? अरे 25 वर्षाचा घोडा झालाय, काम धंदा उद्योग बघ. कोण सांगतो? बाप सांगतो. का सांगतो? आपल्या हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची या. त्याला वाटतं माझ्या मुलांनी सकाळी लवकर उठावं, त्याला वाटतं माझ्या मुलांनी सकाळी उठून लवकर देव धर्म पूजा अर्चना करून काम धंदा उद्योग करावा. पुरुषार्थ धर्म अर्थ काम मोक्ष हे 4 पुरुषार्थ त्यांनी कमवावं, बापाला वाटतं. आणि अंतरुणात झोपलेल्या पोराला वाटतं बाबा 5 मिनिटं, बाबा 5 मिनिटं. त्या बाबाचे 5 मिनिटं एवढे असतात की त्याचा बाप कामावणी घरी आले तर ते अंतरुणात असते. एक सांगतो, झोपणाऱ्याला काहीच वाटत नाही, पण जे जाग करायचा प्रयत्न करतो तो बाप, त्याच्या अंतःकरणाला मात्र प्रचंड यातना होतात. कसं व्हायचं या पोराचं, काय भविष्य घडायचं याचं, ही चिंता त्याला लागून लागली. ती चिंता आज आम्हाला लागली आणि आम्हीच बोधवाक्य जे ब्रीदवाक्य दिलं त्या वाक्यावर आज आम्हाला चिंता करावी लागली. त्याचं कारण तुम्ही सगळे स्वामी परिवारातले लोक झोपलेले आहात. इतकी गाढ झोप लागली तुम्हाला की आपल्या दैवतावर, आपल्या आराध्यावर एखादा वाचाळ वीर येतो आणि आमच्या महाराजांबद्दल वाटेल ते बोलतो, तरी मात्र आम्ही मूक गेलून गप्प बसतो. तुम्ही झोपलेले आहेत का जागे आहेत? अरे आमच्याकडं महाराजा असं होतं, आमचं आई आणि बाप आमचा कसाही असू दे, त्या बापाने रोज त्या पोराच्या कंबरट्यात लाथ घालू दे, पण जर त्याला त्याच्या बापाच्या नावाने कोणी शिवी दिली ना तर पायाच्या आग महाराजा मस्तकात जाती. आमच्या तर जगाच्या मालकाला, जगाच्या बापाला एखादा नालायक निर्लज्ज मूर्ख तो येतो आणि आमच्या महाराजांच्या या सगळ्या चरित्र कार्यावर त्याची थट्टा निंदा मस्करी करतो आणि आम्ही मात्र या कारणाने ऐकतो आणि त्या कारणाने सोडून देतो. म्हणून तुम्ही सगळे झोपलेले आहात. एक म्हणला, महाराज तुम्ही कशाला एवढा त्रागा करताय? स्वामी बघून घेतील. आहेत ना असे महाराजा, प्रचंड तसे, स्वामी बघून घेतील. अरे मग स्वामींनी सगळे बघायचं, मग तू काय करतोयस? तू काय करतोयस? आणि मी तुम्हाला वारंवार सांगत आलो, लक्षात ठेवा, देव जागृत काल होते, आज आहे, अनंत काळापर्यंत राहतात. झोपलाय फक्त तुम्ही. तुमच्या अंतःकरणातला देव जागृत करणं गरजेचं आहे. असे अनेक अल्लाउद्दीन खान येतील आणि जातील. कालही आमचा देव होता, आजही आमचा देव आहे आणि उद्याही आमचे देव अनंत काळापर्यंत राहतील. हे मात्र तुम्ही आम्ही विसरत चाललोय. का आणि कशासाठी आपण हे सगळं ऐकून घ्यायचं? आमच्या आराध्यावर प्रभू रामचंद्रावर त्यांनी काही बोलावं, आमच्या भगवंताच्या बाबतीमध्ये त्यांनी काही वाटेल ते बोलावं. आम्ही मात्र साधा स्टेटस ठेवायला घाबरतो. आम्ही मात्र साधा त्याचा निषेध करायला घाबरतो. नको रे बाबा, एवढे का तुम्ही सगळे? कशासाठी एवढे तुम्ही मागे पडता? नाही रे बाबा, आज तुम्ही जर का शांत राहिला, असे अनंत वाचाळ उद्या येतील. एक तर पूर्वीपासून आपल्या हिंदू सनातन धर्म संस्कृतीवर अनेक आक्रमण होत आले. इतिहास बघा, इतिहास बघा, इतिहास बघा. आणि ती आक्रमण आजही होतात, तरी मात्र आम्ही शांत असतो, तरी मात्र आम्ही शांत असतो. आणि आमच्याकडे एकच वाक्य असतं, स्वामी बघून घेतील.
आणि म्हणून महाराजा सावध व्हावं लागतं. म्हणून तुम्हाला आम्हाला काही त्याला भांडायला जायचं नाहीये, परंतु महाराजा त्याच्या विरोधात आपण आज नाही बोललो तर उद्या कोण ना कोण पुन्हा उभा राहणार आहे की नाही. आणि म्हणून या सगळ्याचा विचार करून महाराजा आपल्या स्वामी परिवारातर्फे आपण त्यांचा जाहीर निषेध त्या ठिकाणी नोंदवलेला आहे. सकाळीच परिवारातल्या सगळ्या लोकांनी, आणि मला त्याचा एक आनंद आहे, एका बाजूला एक मेसेज फक्त अर्ध्या तासासाठी ठेवला. हे बघा, राजकारण करायचं नाहीये मला, आणि राजकारणाचा हा विषय आपला कोणाचा नाहीये. आम्हाला फक्त ज्या व्यक्तीने विधान चुकीचं केलं त्या व्यक्तीवर आमचा क्रोध आहे, रोष आहे, राग आहे. आणि का असू नये तुम्हा आम्हाला जाता जाता एखाद्याची लात लागली तर पाया पडणारे आम्ही माणसं, मग आमच्या आराध्यावर, आमच्या देव भोल्यावर तुला बोलायचा काय अधिकार आहे? ज्याची त्याची श्रद्धा आहे, आणि श्रद्धा ही कोणाची दुखवायची नसते, अंतःकरणाला ठेच पोचवायची नसते. कारण एकदा तिला ठेच लागली का नाही तर माणूस संपतो, नाही तर देवावरचा विश्वास उडतो, नाही तर देव नाही म्हणून तो नास्तिक होतो. त्यांना तेच करायचे. त्या नास्तिकांना नास्तिकांची संख्या वाढवायची, पण आपल्या आस्तिकांनी कुठंतरी आपलं अस्तित्वपणा दाखवणं गरजेचं आहे. तर चार लोक आपल्या अजून त्या ठिकाणी सत्कर्माला लागतील, सत्मार्गाला लागतील. आणि मग हा अचानक रात्री ह्या सगळ्या गोष्टी ठरल्या आणि तात्काळ त्या ठिकाणी निषेध नोंदवायला गेलो. मला वाटलं अर्ध्या तासाच्या मेसेजवर फार तर एक 7-8-10 पोरं येतील, पण सांगायला अभिमान वाटतो जवळजवळ आपल्या मठातली जवळजवळ 70 पोरं सासवडला पालखी मैदानावर होती. आहे ना, मला अभिमान आहे माझ्या मुलांचा. आणि त्याला बाकीच्यांनी तुम्ही कधी असं म्हणायचं नाही बरं का, कारण या बाबतीत ना माया फार आडवी येते. अरे जाऊ मग इकडं तमाशा लागले आणि तुला बरं म्हणते पोराला इस्त्री करून ठेवलाय शर्ट, पॅन्टला इस्त्री करून ठेवली, सावकाश जा, गाडी लाईट आहे का बघ, जाताना पप्पा 200 घे. चांगल्या कामाला आहे ना, चांगल्या कामाला पोरं घरातून हकलून लावत चला. गावात सप्ताह बसला, कीर्तन चालू आहे, जा मोबाईल जप्त करा, कीर्तन ऐक, धर्मसंकीर्तन ऐक, ज्ञानात भर पडेल. आपली संस्कृती आपण वाढवली पाहिजे. आपण त्या ठिकाणी आपल्या मुलांना घेऊन गेलं पाहिजे. हा बदल घडला पाहिजे. नाही तर या महाराष्ट्रामध्ये आत्ताच्या पर्वकालामध्ये जर आपण पाहिलं तर महाराजा सगळ्यात जास्त हिंदू सनातन संस्कृतीवर प्रचंड आघात होतोय. ही लागलेली कीड महाराजा एक दिवशी तुमच्या घरात घुसल. आणि म्हणून कुठंतरी सावध झालं पाहिजे. आणि भगवंत कोणापाशी आहे? तुकोबर आहे म्हणतात, भगवंत कोणापाशी आहे? सावध झालो आलो हरीच्या जागरणा, जेथे वैष्णवाचे भारत जय जयकार गरजत असते. जिथे भक्त सावध आहे, जिथे भक्त भगवंताचा गजर करतो, तिथेच देव राहतो. देव कुठं असतो? जिथं नामस्मरण चिंतन आहे तिथे देव राहतो. बाकी कुठे देव राहत नाही. देवाचा पत्ता अगदी साधा सांगितला, जेथे वैष्णवाचे भारत जय जयकार करत होते. आणि हा सगळा घटनाक्रम झाल्यानंतर महाराजा आम्ही दिवसभर आमचा सगळा आज त्याच्यामध्येच गेला. दमून थकून आम्ही इथे बसलो आणि जगाच्या मालकाची काय कृपा आहे, आनंद कशात झाला ते सांगतो. धन्य आजी दिन संत दर्शनाचा, नज वाटे त्यासी अलिंगन द्यावे, कदा न सोडावे चरण त्यांचे. 2 प्रमाण आहेत आज. आता तुम्ही कुठल्या प्रमाणात होता बघा. आता 2 अनुभव सिद्धांत आहेत. पहिला काय? सावध झालो आलो हरीच्या जागरणा. सावध व्हायचंय आणि भगवंताचं भजन करायचंय.
पूजन करायचंय. आणि जिथं आपल्या भगवंतावर, आपल्या संस्कृतीवर, आपल्या धर्मावर कुठं विटंबना होत असेल तर तिथं मात्र सावध होऊन त्याचा प्रतिकार करायचा आहे. कारण शास्त्र असं सांगतं, अन्याय करणाराही दोषी आहे, अन्याय सहन करणारा सुद्धा दोषी आहे. त्याच्यामुळे या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. म्हणजे एका बाजूला दुःखाचा प्रसंग आहे, त्यातून महाराजांची केवढी कृपा, केवढा लाभ महाराजा. दुसरा आनंदाचा क्षण असा आहे की धन्य आदी दिन संत दर्शनाचा, मज वाटे त्यासी अलिंगण द्यावे. ही सगळी संत मंडळ येऊन बसली आणि आल्यानंतर महाराज अचानक फोन आला की अक्कलकोट मधल्या सद्गुरु स्वामी समर्थ महाराजांनी ज्या 22 वर्ष चरम पादुका वापरलेल्या आहेत त्या महाराजा तुमच्या वाड्यामध्ये येत आहेत. जे आमचा जुना वाडा घरी देवीच्या मंदिरापेक्षा तिथं येत आहे, दर्शनाला या. आता आमचा असं आहे बरं का, मी इतका स्वामी वेडा लहानपणापासून, म्हणजे 2 रुपये तासाला सायकल होती का नाही. आता ही सायकल चालवायचा विषयच राहिला नाही ह्यांचा. कोरोनात तेवढ्या आणल्या 18-20 हजार रुपयाच्या बापाचे 20,000 बुडवले, जीवन टांगून ठेवली की आता सोडलीच नाही. आपली भक्त पेन्शन काय. महाराजा पूर्वीपासून स्वामी छंद इतका, महाराजा इतका छंद की असं कळलं ना आजूबाजूला इकडं स्वामींचं मठ आहे. पूर्वी एवढं काही नव्हतं, 20-25 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतो, काही नव्हतं पूर्वी एवढं. आणि आम्हाला असं कळलं ना काही अमक्या ठिकाणी बाबा स्वामींचा मठ आहे, मंदिर आहे. बरं त्यावेळेस महाराजा गाड्या आहेत का? आमच्याकडे तर काही नव्हते. तुमच्याकडे असं नाही का हेलिकॉप्टर वगैरे, पण आमच्याकडे काही नव्हतं. 25 वर्षापूर्वी महाराजा असं होतं, कुठं जायचं असं तर ती सायकल मिळायची. सायकल ते तासाला 2 रुपये भाडं असायचं त्याला, 1 तासाला 2 रुपये. आणि असं झालं की आम्हाला एक जणांनी सांगितलं बाबा असं असं एक स्वामींचं मंदिर आहे आणि अशाच्या ठिकाणी एखाद्या दिवशी पादुका कुठं आल्यात असं कळलं की आम्ही त्या सायकलवाल्याच्या दुकानापाशी जायचो. बरं दुकानदार जुने म्हणजे लय खुडील काय. आपण म्हणायचं होय काका द्या ना सायकल जरा थोड्या वेळ. काका असला खतरनाक असायचा, पावसर टाकलेली, टोपी तिरकी, पुढची सायकलचं चाक पंचर आणि काढणार मागची पंचर, असला खतरनाक. आणि मामाचं होय ते काका सायकल. मग ते 2 रुपये भाड्याला पैसे तासाला. तो म्हणायचं 10 रुपये डिपॉझिट दे. तासाला 2 रुपये नाही द्यायला, 10 रुपये डिपॉझिट आले देतो, चालत नाही. मी एवढं भगवंतावर महाराजा. मग ती जेवाय गेलं का नाही, सकाळी आम्ही 10ला त्याच्या दुकानापाशी असायचो. सकाळी 10ला तिथं स्टँडला ते किसन बापूचं दुकान असं सायकलचं काय. सकाळी नेवाची सायकलचं दुकान, 2 सायकलचे दुकान शिवली स्टँडला 2. पण इकडं जरा सोप्यात असायचं, पेल्यामुळं घालवायला सोपं पडायचं. ताज्या माणसाला नाही त्याच्या डोक्याला तार लागत. आणि मग आपण वाट बघायची कवा चढते याला, कवा चढते याला, म्हणजे ती म्हणून सायकल घेऊन जा. सकाळी 10ला आम्ही आपलं तिथं जाऊन बसायचं. 10 वाजले, 11 वाजले, 12 वाजले, 13 वाजले, म्हणजे 1 वाजला काय, 2 वाजले तरी गाड्याला काही चढायचे नाही. कारण जुना अट्टर खतरनाक. चालू मध्ये भोग्याला असं बॉल पडायचं उत्पत्तीने गेले. पण त्या काळात फुगच सगळं प्लास्टिकचं. ते काय त्याला काय गलास आहे का काय हे का लाइटिंगचं दुकान आहे, तसलं काय नाही. चालू मध्ये असं ते सायकललाच बांधायचं. टिप कासेन मारली की कारंजा सुरून खाली पंचरचं काम चालू. जुनी लोक लय 2ला त्याला चढायची सकाळी पेले दुपारी.
मग म्हणणार सायकल पाहिजे का? मग सकाळ करणे आम्ही काय तुला काय मागतोय? अवघड आहो महाराजा. बर जागी हो असं सांगायचं झोपायचं, मग ती उठायचंच नाही. घेऊन जा, पण सगळ्या सायकलला कुलप लावलेली. ती जुन्या काळातलं कुलूप असा खटका टाकला की कुलूप लागायचं. लय जुन्या आठवणी छान महाराजा, की जुन्या लोकांनी सगळ्यांनी अनुभवलेले. आता ह्या पोरांना ही मोबाईल आल्यामुळे गाडी बी त्याच्यातच चालवायची, धडकवायची बी त्याच्यातच, आणि मग जेलमध्ये मात्र ओरिजिनल जायचं, कारण ड्रायव्हिंग मोबाईल मध्ये शिकलेली ती. काय झालं बाबा, आम्ही कसं बस ते बघायचं, मग त्याच्या खिशात पायजम्यात हात घालायचा आणि त्या चाव्या काढायच्या, मग चावी लावायची आणि ती सायकल घेऊन निघायचो. महाराजा 20-20, 25-25 किलोमीटर पोटात अन्नाचा तुकडा नाही, खायला नाही, काय नाही, एकच डोक्यात छंद, स्वामींना पाहायचंय, स्वामींना पाहायचंय, स्वामींना पाहायचंय. इतकं वेळ लागायला लागतं, इतकं वेळ महाराज लागायला लागतं. आमच्या गोंदवले महाराजांनी किती महाराजांचा जप करावा, श्रीराम जय राम जय जय राम, किती जप करावा माहितीये का? एखादा साधक जर का गोंदवलेकर महाराजांच्या चरणावर नतमस्तक झाला, एखादा साधक जर का गोंदवलेकर महाराजांच्या चरणावर नतमस्तक झाला, तर गोंदवलेकर महाराजांच्या पायातून आवाज यायचा, श्रीराम जय जय राम. 32 दाता सहित अख्खी कवटी दिली बोलती, तरी आपल्याला असं बरं म्हणाल, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ. काय महाराज छंद आहे, किती गोडी भगवंताची, एवढी अवीट गोडी महाराजा, एवढी अवीट गोडी. छंद लहानपणापासून लागलेला बापूजी महाराज. आम्ही गेलो दर्शनाला, त्यावेळेस नुकतंच इकडं मूर्तीला एक स्वामींचं मंदिर झालं होतं. एवढ्या परिसरात फार काही मंदिरं नव्हती. जेजुरीत तेवढं देशपांड्यांचं एक मंदिर होतं. टेक्निकलला यायचं, काय दुपारच्या सुट्टीत आपलं जेवायचं, महाराजांच्या मठात जायचं, दर्शन करायचं. पण जवळपास तेवढ्या भागात नंतर काही नव्हतं. मग आम्हाला ते कळलं. त्याच्या अगोदर आम्हाला कळलं गोगवलेकर मठ पुणे, हे नंतर झालं. पहिली आमची वारी गोगवल्या मठात, सायकलवर पुण्यात. संध्याकाळपर्यंत फिरलो, मठच गावला नाही, रस्ताच माहित नाही काय. फक्त आपल्या पायड्यावर बसायचं, हाणायचं, पळायचं, नाही कुठं जायचंय काही कल्पनाच नाही ना. काही दर्शन झालं नाही, मठ सापडणार नाही. म्हणजे आत्ताच भातीमानगर ते रेसकोर्स, ती बोलत बिडे भेटल्यात का नाही, पुलगेट, त्या पुलगेटवरून महाराजा कोलगेट इज्जत तोंडाला फेस यायचा, सायकल चालू चालू. खिशात हात घातला तर काय महाराजा, काहीच नाही. दोन्ही खिस मोकळं, खायला नाही, काही तुकडा नाही, मडगावला नाही, स्वामी दिसले नाही, काय महाराजा करावं. अंतकरण काय व्हायचं, त्या कुलगेट पासून महाराजा पुन्हा इकडे यायचं, रडत यायचं, रडत यायचं. का? जगाचा मालकाचं दर्शन झालं नाही म्हणून रडत यायचं. ते नाही ना दिसलं महाराजा, ज्याच्यासाठी गेलो ते भेटलं नाही ना, अंतकरण अगदी फटवून जायचं. आणि इथं येऊन महाराजा कधी यायचो आम्ही माहितीये का, रात्री 1ला 2ला. मालक दुकानदार घरी गेला की सायकल त्याच्या दुकानात लावायची, परत 2-4 दिवस त्याची गाठच घ्यायची नाही. इतकी दर्शनाची महाराजा, इतकी दर्शनाची. आणि जगाच्या मालकाच्या महाराजा वाड्यात, आपल्या वाड्यात पादुका या. मग का जाऊ नाही महाराजा, आम्ही धावत परत आम्ही जेवढे मठात होते तेवढे निघालो. मठात 4-5 जण होते त्यावेळेस. दुपारी 5 वाजता मला वाटतंय आम्हाला कळलं. आम्ही 4-5 जण तिथं पोहोचलो महाराजांच्या, जगाच्या मालकाच्या दर्शनासाठी. काय आमचं पराकोटीचं भाग्य आहे का. चोरप्पा महाराजांच्या धर्मपत्नीला विंचू चावला.
चोरप्पा महाराजांच्या धर्मपत्नीला विंचू चावला आणि अनंत यातना तिला जाणवू लागल्या. स्वामीदेवांना प्रार्थना केली, स्वामीदेवा हो नुसतं हसताय काय, हो खूप यातना होतात. आणि भगवंताला प्रार्थना केली तर कृपालू कडबालू दिनांचा दयालू जगाच्या मालकाने पायामध्ये असणारे चर्माचे जोडे चोरप्पा महाराजांच्या धर्मपत्नीच्या अंगावर टाकले, सांगितले याच्यामध्ये हात घालून बस. जुन्या काळातली मोजरी आणि महाराजा त्या पायातल्या ज्या पादुका होत्या ना त्या स्वतः महाराजांनी तब्बल कमीत कमी 20-22 वर्ष वापरलेल्या पादुका आहेत त्या. 20 वर्ष तर निश्चित. महाराजा त्या मैमावलीन जगाच्या मालकावर म्हणजे संतांच्या पायी हा माझा विश्वास हात ठेवला आणि इतका थंड हात पडला, वेदनाच गायब झाल्या. आणि ते भगवंताच्या चरमाच्या पादुका त्या दर्शनासाठी इथे आल्या. काही थोड्या वेळ होत्या असं आम्हाला कळलं. आम्ही धावत पळत 5 पांडव निघालो. 6वा काही आला नाही. कौरव भरपूर होती समधीच, पण टायमिंगला काही कोणी सापडलं नाही. आणि परमार्थ असा आहे बरं का, प्रारब्धात ज्याच्या त्याच्या मिळत असतो, इथलं नशो आणि तसा तो कुणालाही भेटत नाही. आणि काहींना भेटला तर कळत बी नाही. नाथबाबांचे महाराजा तुमच्याकडे आहे ना थोडा वेळ? नाही तुम्ही म्हणता थांबा की लगेच. शेवटी कसं आहे माहितीये का, मला किती वेळ सांगितलं बोलाय तरी आमची वाणी थांबायची नाही. अनंत त्यांच्यासाठी आम्ही जन्मजन्मी आमची वाणी म्हणजे कमी पडेल, जन्म कमी पडतात. पण तुम्हाला खाली बसायचंय. तुम्ही म्हणाल तुम्हाला काय चांगली गादी मागती आहे, काय आहे लय काय वाटलं तर पाय खाली सोडलं तर पुन्हा चांदीचा चौर तसं तुमची इच्छा असेल तर कथेत कथा सांगणार आहे, नसेल तर मग आपलं गोटे मार्गे सासवड कसं करायचं. तसं वाटतंय तुमच्याकडे बघून सांगा असं म्हणताय म्हणून असं गृहीत धरून सांगत नाही मी. कथा बऱ्याच लोकांनी ऐकलेली आहे आणि सुरुवात केली ना लगेच तीच सांगते. अरे मग तुला सांग म्हणलं की आठवल का? शाळेतला का म्हणा अख्खा विषय गेलं जनगण म्हणा अधिनायक जय हे की सगळ्यांच्यात म्हणतं आणि एकट्यानं म्हणतं स्टेजवर म्हणलं की जननायन गणनायन म्हणत नाही. काय बाबा करावं म्हणजे कथा कीर्तन करावं का नाही मला कधी कधी प्रश्न पडतो. पण रिचार्ज मारावं लागते. 288 रोज तुम्ही दर महिन्याला मारतायच का रिचार्ज, पण त्यावेळेस तुम्ही असं म्हणत नाही का नाही मागच्याच महिन्यात रिचार्ज मारलाय आता नाही मारणार. संपायच्या आधीच 592 ओके. तिथं रिचार्ज न सांगता डबल हलतय आणि हिथंच मात्र डबल कथा लागली. ऐकलंय नाही ते दिवशीच सांगितलं. असं एखाद्या बाईने काय एखाद्या बाबाने मला म्हणावंच, त्याला महाराजच केला मी खालीच. मग काय एवढं तुला अभ्यास आहे तर मग मी तरी कशाला इथं माईक चालवतो. नाथबाबा महाराज कोण? नाथबाबा जनार्दन स्वामींचे शिष्य नाथबाबा. कोण नाथबाबा? एकनाथी भागवत त्यांनी सांगितलं ते नाथबाबा. नाथबाबांनी सद्गुरु जनार्दन स्वामी महाराजांची इतकी सेवा केली, प्रचंड सेवा. म्हणजे गुरु नाथबाबांचा अधिकार केवढा मोठा, एका मिनिटात सांगतो. नाथबाबांचा अधिकार केवढा मोठा. जगाचा मालक पंढरदेश पांडुरंग श्रीखंड या नावाने 24 वर्ष ज्याच्या घरामध्ये नोकर होऊन पाणी भरत होता त्या घराचा मालकाचं नाव म्हणजे आमचे नाथबाबा.
एकनाथ महाराज. कोण एकनाथ महाराज? जे या कलियुगाचे दैवत आहे, अनुसया पुत्र आहे, ते प्रत्यक्ष दत्त महाराज या नागबाबांच्या घरी 3 वर्ष चौबदार होते. 3 वर्ष चौबदार की जगाच्या मालकांनी महाराजांच्या वाड्यावर करावी. तो माणूस काही साधा असतो असं साधा, केवढा मोठा अधिकारी बघा. जी आरती तुम्ही आम्ही रोज म्हणतो, त्रिगुणात्मक त्रिमूर्ती दत्त हा जाणा, ही आरती महाराजांच्या मुखातून नाही पडली. ते नागबाबा. आता नागबाबांचा महाराजा कशा करता सांगते. पहिलं पुन्हा दिवस घेतो. ज्यांना देव कळला पण वळला नाही, ज्यांना वळला त्यांना कळला नाही, ज्यांना देव भेटला तरी कळला नाही, आणि ज्यांना कळला ना ते महाराजा भगवंत झाले. देव पाण्याचे गेलो देव होण्याचे आलो. एक दिवशी महाराज चंद्रधर स्वामी दत्त महाराजांचे उपासक असताना अनंत आणि प्रचंड भगवंताच्या चरणावर निष्ठा आणि भक्ती प्रेम अखंड उसंड वाहत होत. नाथबाबा त्यांच्या चरणाची सेवा करत असताना नाथबाबांनी प्रार्थना केली जनार्दन स्वामींना, सद्गुरू, ज्या त्रिमूर्तीचा आपण अखंड ध्यान करता, सेवा करता, पूजा करता, अर्चना करता, मला त्या त्रिमूर्ती दत्त महाराजांचं दर्शनाचा योग येईल का नाही? मला त्यांचं दर्शन घ्यायचंय. ध्यास लागला महाराजांचा, ध्यास लागला. जनार्दन स्वामी म्हटले ठीक आहे, उद्या तुला मी दर्शन देतो. अचानक रात्री जेवणामध्ये सगळे उरकले. नाथबाबांनी अंथरुण श्री गुरु महाराजांकरता केलं आणि तत्क्षणी नाथबाबाला म्हणतात, नाथा माझ्यावर चल. श्री गुरुंनी सांगावं जनार्दन स्वामींनी. आणि शिष्य असा पाहिजे की सद्गुरूवर निघालं प्रश्न नाही केला पाहिजे. आमची गाडी बसायच्या आधीच, होय गुरुजी कुठं कुठे निघाला? आता काय सांगू तुला असे. आणि आपण म्हणलं चाललंय सासवडला जाऊन गेलो. कशाला निघालाय? लई एक एक कलाकारी, काय माझं प्रारब्ध असं काय माहिती. एवढे नमुने छान मला मिळाले की बास, धन्य देव, आमचं जीवनच झालं. आणि आपण एखाद्या चांगले ठिकाण जरी म्हणलं ना, चला आपण जाऊ दर्शनाला, आला असतो गुरुजी पण माझे कपडे धुतलेले नाही, तसाच मरतो काय येऊन. हा आहेत ना असे काय काय, आपण चल म्हणलं ना, आला असतो चप्पल नाही पायात. सकाळीच एक जण म्हणलं तर नाही, त्यांचं संभाषण चाललं होतं 2 पोरांचं. एकाने एकाला फोन केला, म्हणलं आम्ही सगळे पालखी मैदान आले, येतच करते. त्यांनी काय म्हणा बोललो, आलंच तरी अवतार चांगला नाही माझा. आता हे ध्यान दाखवायचंच कुठं? हा, याचे काही सुपारीचा कार्यक्रम आहे? हा, काय अवतार नका मला, काय विशेष वेगळं. सद्गुरूंना भेटायला अवतार लागते म्हणलेले अवघड आहे सगळं. हे सद्गुरू महाराज निघाल्यानंतर महाराजा विचारूच नाही, त्याच्या मागे निघावं का प्रश्न करू नये, कशासाठी प्रश्न करू नये. आणि ज्यांनी प्रश्न केला ते प्रश्नातच राहिले. जे न सांगता गेले, जे सद्गुरूंच्या वचनावर गेले, सद्गुरूंच्या विश्वासावर गेले, त्यांना भगवंत सद्गुरू महाराजांनी, गुरु महाराजांनी एवढं प्रचंड दिलेलं आहे, खूप काही दिलं. त्यांनी मागायचीच गरज पडली नाही. आजी देतो पोट भरी पुरे म्हणे ऋतू भरी. नाथबाबा लगेच निघाले. आणि मलंग नावाचा एका डोंगरावर महाराज निघाले. त्या डोंगराचं मला नाव आठवत नाही, मी एकदा सांगितलेली कथा आहे. आता ज्यांनी ऐकली त्यांनी मला त्या डोंगराचं नाव सांगा. हा, आठवते का आता कोणाला? नाही आठवणार तुम्हाला आता.
प्रश्न विचारले का आठवत नाही आम्हाला. त्या डोंगराचं नाव महाराजा काय होतं, असं फार क्रिटिकल नाव आहे. मी आठवले तुम्हाला सांगेल. कोण? नाही नाही, तो कोणाची नावं सांगणार. माझा अभ्यास झालेला आहे, मी येडा नाही याच्या बसले. म्हणजे पण त्यांनी किमान प्रयत्न केला, लागला बांध लागला, त्याने आपलं धगातच सोडलं. बरं, काय हरकत नाही. असो, रात्री महाराजा दर्शन नाथबाबांना दत्त महाराजांचं करायचे म्हणून महाराज सद्गुरूंबरोबर निघाले, जनार्दन स्वामींबरोबर निघाले. रात्री डोंगरावर पोहोचल्यानंतर मध्यरात्रीच्या अत्यंत काळोख्याच्या रात्रीच्या वर डोंगराच्या मध्यभागी पोहोचले. काळा कुट्ट अंधार सगळीकडे, रातकिडी किलकिल करतात भयानक अशा वातावरणामध्ये. यांच्या मुखामध्ये भक्त दत्त महाराजांचं नामस्मरण चालू आहे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, केवळ दत्त महाराजांचा ओम ग्राम दत्तात्रय नमः असा विजयमंत्राचाही जप चाललाय. आणि तेवढ्यात महाराजा एक मलंग त्या ठिकाणी येताना दृष्टीस पडला. मलंग कळतो? नाही कळणार तुम्हाला. मलंग या शब्दाचा अर्थ सगळ्या बाजूनी अकरा विक्रा चित्र विचित्र, कधीही कोणत्याही व्यवस्था म्हणजे शरीराची जोपासना न करणारा, इतका घाणेरडा राहणारा मलंग म्हणतात. एक विशिष्ट प्रकारचा त्याला शब्द वापरलाय, मलंग. मलंग म्हणजे मलिन झालेला अवतार आणि नव्हतं. हा, कारण आपण सगळे कशावर घालणारे आहेत सगळे. सुंदर ती ध्यान बस, आपण उभे ठेवू नये म्हणणार. आपलं सुंदर ते ध्यान कुठेही चालू होते. या बस, पोचले का? चौकदार आलेत का महाराज? चौकदार बसले. मी म्हणलं आता का चुन्याची पोळी काढून चोलतो का काय काय खाली. बरं, हत्ती बी आडबाजूला आहे काय आहे ना व्यवस्थित? काय म्हणलंय ध्यान ठेवावं लागतं, काय सांगायचं. जरी लोक म्हणतात महाराज तुमचं लक्ष नाही, आता काय करायला म्हणजे. आता आम्ही मलंग महाराज म्हणजे मलिनपणाचं रूप धारण करण्याला मलिंग म्हणतात. एवढा शब्द मी वापरले. महाराजा येताना त्यांच्या दोन्ही हातामध्ये उलट्या प्रकारच्या 2 कोंबड्या घेऊन फिरवत आल्या. कोंबडी कळतं? नाही कळणार. कोंबड्या, वा, लगेच कळलं. डोक्यात त्यांच्या लगेच आता दसरा संपला की सुरूच. उग गणपती ही पुन्हा पित्र नाही तर त्यात श्रावण, सुट्टीच मिळाली नाही, सगळं जोडून आलं. त्याच्यामुळे काय काय लोक अजून बी नशीब. अरे सोडून द्या, आपला विषय नाही तो. आता ऐका गंमत. महाराज दोन्ही कोंबड्या कणकण फिरवत मलंग त्या ठिकाणी आल्या आणि जनार्दन स्वामींनी त्यांना नमस्कार केला. नाथबाबा बघत बसले. काय आमच्या गुरु महाराज काही कळा ना मला. हा कोण आहे, कुठला आहे, काय त्याचा अवतार आहे, किती मलिन आहे तो, त्याच्या हातामध्ये हा सगळ्या कोंबड्या वगैरे घेऊन फिरतोय. काय नाही नमस्कार केला, नाही नमस्कार केला. आणि असे असतात बरं का. आपल्या गुरु महाराजांनी नमस्कार ज्यांना केला ना त्या अर्थी ते कोणतरी पराकोटीचे एवढे तरी अक्कल कोणत्या गेल्याशिवाय येत नाही. महाराजा तिथे मलंगाने हातात असलेल्या दोन्ही कोंबड्या जनार्दन स्वामींच्या हातात दिल्या आणि आत्ताच्या आत्ता काय कर, ह्या दोन्ही कोंबड्यांचं मांस शिजव आणि मला जेवू घाल. आता मी तुमच्याकडे आलो म्हटले कोंबडी कापा मला. हे लोक म्हणतात महाराज बिघडलं, त्याची व्हिडिओ गेम तयार करा, व्हॉट्सअपला टाका पहिला याला. एवढी तुम्हाला बुद्धी नाही तेवढी. आणि मला मी काय दत्त महाराज नाही तुमच्याकडे कोंबड्या खायला येणार. आपली साधी माणसं आली. काय ऐका, मलंगाने महाराज दोन्ही कोंबड्या जनार्दन स्वामींच्या हातात दिल्या. सांगितलं मला याचा आता मांस कापून शिजवून मला काय कर, खाऊ घाल. जनार्दन स्वामीने
3 दगडी मांडले, त्याच्यावर काही भांडं मांडलं, दोन्ही कोंबड्या कापल्या आणि त्याच्यात टाकल्या. आणि हे बघते ना नाथ महाराज, अरे सावरिया, काय चाललंय काय हे? ओ महाराज नाथ बाबांना तर कळणाच काय चाललंय. हे गुरु महाराज, मी यांना म्हणतोय दत्त महाराजचं दर्शन घ्यायला आलोय, यांनी तर पार्टीच लावली. आता मोठा अवघड झालं. सगळं झालं, स्वयंपाक तयार झाला, एक तबकडी घेतली, त्या तबकडीमध्ये सगळं नीट टाकलं जेवायला. आणि एका पात्रामध्ये जनार्दन स्वामी आणि मलंग स्वरूप दत्त महाराज एकत्र जेवू लागले, एकत्र जेवू लागले. आता ऐकणाऱ्यांनी शुद्धीत ऐकायचं. तुम्हाला काय खोड माहितीये का? देवाने कोंबड्या खाल्ल्या असं आमच्या गुरुजींनी सांगितलंय. मला 2 कोंबड्या. ऐकणाऱ्यांनी शुद्धीत ऐकायचं पहिली गोष्ट. म्हणून परमार्थ सावध झालो, सावध झालो, सावधून ऐकायचंय. असं झालं महाराजा, जेवण झालं आणि दोघांनी त्या पात्रामध्ये हात धुतला. राहिलेले ते तबकडीतलं पाणी जनार्दन स्वामींनी आपल्या परम प्रिय शिष्याला सांगितलं, नाथा इकडे बघा, बाळ आलं, हे प्रसाद म्हणून घे, तुमचं तुम्ही घ्या, आपल्याला असलं काही नको. हा, ओ महाराजा, ते ताट नाही घेतलं त्यांनी, प्रसाद घेतलाच नाही, त्याच्यातून दिलं तसं. पुढे गेले, पण सद्गुरूंना अपशब्द नाही, सद्गुरूंना प्रश्न नाही. हा, काही नाथांची गुरुनिष्ठा आहे. पुढे काही डोंगर चालायला लागले, म्हणजे चला घरी. का? अहो, तुम्ही म्हटलं दत्त महाराजांचं दर्शन देतो, तुम्ही म्हटला दत्त महाराजांचं दर्शन देतो, कुठे दत्त महाराज? अरे बाबा, दत्त महाराज आले बी, आम्ही दोघांनी पंचभगवानाचा नैवेद्य ग्रहण केला बी, त्याचा प्रसाद तुलाही दिला होता, तो घेतलाच नाही. नाथ करून म्हणले ते 2 कोंबड्या होत्या आणि कार्यक्रम तर नॉनव्हेजचा होता. ही सद्गुरू कसं म्हणतात पंचभगवानाचा नैवेद्य होता? महाराजा, जी नाथ बाबांच्या पायाखालची जमीन सरकली आणि सद्गुरूंनी फक्त त्यांना म्हटलं डोक्यावर हात ठेवला, आता बघ. आणि जसा डोक्यावर हात ठेवला, तो मलंग नाही दिसला, तर प्रत्यक्ष त्रिमूर्ती दत्त अवतार दत्त महाराज दिसले. आणि जे ताट होतं ते पूर्णपणे पंचपक्वांनी भरलेलं ताट होतं आणि ते जेवत होते. दोघही भगवंत, स्वतः ते भगवंत आपल्या शिष्याला जनार्दन स्वामींना प्रेमाने जीव घालत होता. हे सगळं पाहिलं आणि मग मात्र धाय करून रडायला लागले. आणि त्याच पर्वतावर महाराजा मलंगाच्या स्वरूपात असल्यामुळे त्यांना सगळं मलिन दिसलं. साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा कलियुगी. किंबहुना साधू ओळखणं इतकं सोपं नाहीये, देव कळणं इतकं सोपं नाहीये, देव समजणं इतकं सोपं नाहीये. आणि त्याच पर्वतावर महाराजा नाथबाबांच्या मुखातून शब्द बाहेर पडला, त्रिगुणात्मक त्रिमूर्ती दत्त हा जाना. काय शब्द आहे? जाना. कारण त्यांना पाहिजे गोष्ट दत्त महाराज नाहीये, ते जाणणं गरजेचं आहे, अनुभवणं गरजेचं आहे, तेव्हा कळतात. आणि ते इतकं सोपं आहे का? त्रिगुणात्मक त्रिमूर्ती दत्त हा जाना. त्यांना जाणायचंय महाराजा. जाणून कधी घ्यायचंय? त्यासाठी तुम्हाला अनंत कोटीचं नामस्मरण करायचं, त्यावेळेस तुम्हाला त्या पद्धतीने दिसणार आहे. तुम्हाला मला नजर महाराजा जसं एखाद्याला कावीळ पिवळी झाली आहे की नाही, कावीळ झाली की त्याला पिवळं दिसतं, तसं तुम्हा मला ह्या नजरेचे दोष जर का बहिर्बाधेचे दोष जर घालवायचे असेल तर गुरुनिष्ठा तितकीच पाहिजे आणि तितकं नामस्मरण पाहिजे. हे कुणाला कळलं? नाथबाबांना कळलं. नाथबाबांना अत्यंत दुःख झालं. महाराजा भगवंत भेटला, दिसला, परंतु पाहिला, परंतु ओळखता आला नाही. माझ्या समोर भगवंताने मला प्रसाद दिला पण मला घेता आला नाही. हे इतकं पराकोटीचं दुःख झालं. आणि त्याच पर्वतावर पुढे जाऊन त्यांनी
तपश्चर्या केली, प्रचंड मोठी तपश्चर्या केली आणि भगवंत दत्त महाराजांचा धावा केला. आणि त्याच्यानंतर सुद्धा महाराजा 3 वर्ष स्वतः त्रिमूर्ती दत्त महाराज चोपदार म्हणून नाथांच्या घरी राहिले. तरी 3 वर्ष कळले नाही. आणि त्यांच्या बरोबर श्रीखंड्या म्हणून जो पंढरीश पांडुरंग राहिला हे कळला नाही. कारण देव कळण्याची गोष्ट नाही, देव अनुभवायची गोष्ट आहे, देव जाणायची गोष्ट आहे. आणि म्हणून ज्ञानोबारायांनी सुद्धा ज्ञानेश्वरीमध्ये खूप सुंदर वर्णन केलं. म्हणून जाणते नो गुरु भतीजे. गुरूंना सुद्धा काय करायचंय? जाणायचंय. गुरु जाणण्याची गोष्ट आहे, पाहण्याची गोष्ट नाही. तरी लय गर्दी, लय प्रचंड गर्दी झाली किंवा कुठं काय झालं तरी लोक म्हणतात, अरे कसा आहे महाराज, कसा आहे म्हणजे हाती काय पाहिजे गोष्ट आहे का? त्याला जाणायचंय. आणि गुरु जाणणं म्हणजे काय करणं? त्याने दिलेला जे काही मंत्र आहे, जी काही सेवा आहे त्या परिपूर्ण करायच्या. तो तुमच्या आमची कधीही कोणत्याही क्षणी परीक्षा घेऊ शकतो. तुम्ही मात्र तुमच्या परीक्षेला सिद्ध राहणं गरजेचं आहे. म्हणून आता जे काही गिरणारच्या वारीमध्ये अनंत चमत्कार घडत असतात, अनंत गोष्टी घडत असतात. महाराजा दत्त महाराजांना तुम्ही साथ घालावी. 5 वर्ष महाराजा भगवंताच्या गावी सांगतो 5 वर्ष गिरणारची वारी केली. 5ही वर्षामध्ये प्रत्यक्ष दत्त महाराज आमच्या समवेत होते. आणि नवे तर पहिल्या पायरीपासून हात घालावी, साथ घालावी त्यांच्या अंतःकरणापासून तो कोणतं ना कोणतं रूप धारण करत येतो. पण 5ही वर्ष आमच्या बरोबर श्वानरूपी झाले. 5ही वर्ष श्वानरूपी आले. पहिलं वर्ष आमचं महाराजा आम्ही दोघं तिघच गेलो. पहिल्यांदाच गिरणारची यात्रा करतोय. अनेक लोकांनी अनेक गोष्टी सांगितल्या. 10,000 पायऱ्या चढला तर माणसाला फार त्रास होऊ शकतो. उतरायच्या कामा लोक चांगल्या कामात गेलं की प्रचंड घाबरून देतात. कीर्तनात चाललाय काय, काय तुला डोंबाल कळणार आहे, तुला काय कळले ती सांग. चांगल्या कामाला महाराज आणि मग फार त्रास देतात. पण आम्ही मात्र अट्टहासाने तिथं पहिल्या पायरीवर पोहोचलो. पहिल्या पायरीवर महाराज नतमस्तक झालं, शक्ती मारुतीला नमस्कार केला. आणि माझा पहिल्या जीवनातला अनुभव सांगतो, पहिली गिरणारची यात्रा सांगतो. पहिल्या पायरीला जसं नतमस्तक झालं, एकच अर्ध्याच्या अंतर्गत साथ घातली, मालक तुमचे कोटी कोटी आभार. तुम्ही आम्हाला बोलून घेतला, तुम्ही आम्हाला बोलून घेतला. लेकरू अज्ञान आहे, वाट चुकलेलं आहे. तुम्ही आमच्यावर राहिलात ना, मला आनंद होईल. आणि महाराजा हृदयाच्या अंतःकरणापासून त्यांना साथ घातली. पहिल्याच पायरीला महाराजांना नतमस्तक झाल्यानंतर शेजारून नुकताच इतका सुंदर अप्रतिम असा कस्तुरीचा सुगंध आला. आणि बाजूला बघतोय, आजूबाजूला बघतोय तर कोणीच नाही. आजूबाजूला बघतोय तर कोणीच नाही, पण कस्तुरीचा सुगंध मात्र प्रचंड येतोय. माझ्यावर असणाऱ्या दोन्ही शिष्यांना विचारलं, तुम्हाला कस्तुरीचा सुगंध येतोय का? आम्हाला कस्तुरीचा सुगंध येत नाही. अरे पण मला कस्तुरीचा सुगंध येतोय. आजूबाजूला रात्रीच्या 11 वाजल्यात. रात्रीच्या 11 वाजता पायरीच्या मागं बघितलं, जवळजवळ अर्धा किलोमीटर कोणी दिसेल असं झालं. पुढच्याही जोपर्यंत नजर जाते तोपर्यंत कोणी दिसत नव्हतं. सुगंध येतोय कुठून, सुगंध येतोय कुठून. आणि जसं महाराजा शेजारी पाहिलं तर तांबूस कलरचं महाराजा इतकं गोंडस, इतकं सुंदर श्वान आमच्या शेजारी बसलं. त्या श्वानाच्या अंगातून रोमातून कस्तुरीचा सुगंध येत होता. बालकाला म्हटलं, मालक आम्ही रोज तुमच्या दारातला कुत्रा हो म्हणून प्रार्थना करतो. आमच्यासाठी महाराज तुम्ही हे रोग घ्यावं. आमची लायकी नाही महाराजा, आमची लायकी सुद्धा नाही तुमच्या जवळ उभं राहायचं. 10,000 पायऱ्या सोडून तुम्ही आमच्यासाठी आता कोटीचं भाग्य महाराजा. ते श्वानरूपी भगवंत आमच्या शेजारी उभं राहिले आणि आम्हाला घेऊन वरती गेले. कुठं संगत नाही महाराजा. ज्यावेळेस 3,000 पायऱ्यावरती चढून गेलो, दोघं पुढं गेलेली, मी दमलेला माणूस, मी असा गाडी इथं लगेच लागते बसायला, चालायला, मला धरायला कोण नाही, मागं कोण नाही, पुढं कोण नाही. ह्या जोडीने कानाटी डिंगटॉंग घातलं आणि टिंगटॉंग मध्ये वर पोचली. मी मात्र एकटाच. दिगंबरा दिगंबरा
श्रीपाद वल्लभ दिगंबरा. एक लक्षात ठेवा, परमार्थ एकट्याने करायची गोष्ट आहे. आणि इतका गोड महाराज आम्ही ठरवून गेलो, काही झालं तरी पायरीवर पाय ठेवल्यानंतर त्या भगवंताचं नामस्मरण केल्याशिवाय दुसऱ्या पायरीवर पाय ठेवायचं नाही. प्रत्येक पायरीवर नामजप केल्याशिवाय भगवंताला भेटायचं नाही. तो श्वान माझ्यावर राहायचा, पुढे काही अंतरावर जायचा, माझं पुढे बघायचं, पुढं तेवढ्याच कॉर्नरमध्ये काही येऊन थांबलेलं असायचं. आणि नेमकं 3000 महाराजा पायऱ्या चढून त्या क्षणीवर पोहोचलो गेलो. तिथं त्या क्षणीवर त्या पायरीवर माझ्याकडे बघता येते आणि मला काहीतरी संकेत देता येते, सांगता येते, मला मात्र कळलं नाही. आणि मी चटकन अंधारी रात्री महाराजा पायरीवर पाय ठेकायला जाणार तर तसंच महाराजा आडवं झोपलेले सर्पराज रूपी सोमनाथ महाराज फटकनी फडा काढला. त्यांनी आशिक टांग उचलली होती, पुन्हा माघारी घेतली. एवढं वरती महाराजा काही सांगावं, थरथर कापायला लागलो. दिगंबरा दिगंबरा राहिलं, सगळ्यांच राहिलं. त्याच्याकडे बघत बसलो. टीव्ही माझ्याकडे बघतोय, मी त्याच्याकडे बघतोय. म्हटलं यंदा काही वारी आपली पहिली शेवटची हीच आहे. म्हटलं पहिल्याच वर लावून झालं. म्हटलं आपण आता काय खरं नाही, आपली मॅच काही जिंकत नाही. पण महाराजा त्यांनी असं बघावं, कोणा खाली त्याच पायरीवर झोपावं आणि नुसतं पायरीच्या खाली उतरावं, झुडपात गायब व्हावं. देव पाहिजे वा आम्हाला, पण असं सापण मी परदेश भ्या वाटते आम्हाला. कुणी असं काय किती महादेवाचं भक्त असो, त्याला हातरुणात निघावं होते. मन बर म्हणा हर महादेव, हे एवढेच काहीतरी सत्य ते सत्य बोला माणसाने. माझा स्वभाव असा आहे, तडकी पण बोलणारा मनुष्य. मी घाबरलो ना, म्हटलं देवा तुम्ही आला, प्रत्यक्ष महादेव मला भेटले. प्रचंड आणि खूप आनंद झाला. पण म्हटलं चांगलं सौम्य रूप घ्या. या असलं खटकुनी उभं राहताय तुम्ही, आल्या या टॅक्टर आणि झटकून जायचो, याचे काम अवघड असतं. आता बसल्या बसल्या महाराज हिंदू एखादा नुसतं 2-4 झुरळ पळाली ना, तू प्रवचन सांगत बस, बाया पळाल्या. लोकांना काही घेणं नाही पडलं. तिथून महाराजा पुढे गेलो. तो आमच्यावर श्वान होता. अंबाबाईचं मंदिर 5000 पायरी पोचला आणि ते दोघं पुढे जाऊन बसले. ते मी त्यांना मला लागला का तुमचा नका गुरुजी आहे, मी गुरु आहे तुमचा. हा तुम्ही काही विसरला का काय? म्हटलं नाही, आठवण करून द्यायला लागते कधी कधी. नका मला एकट्याला सोडलं. म्हटलं महागव कोण नाही, पुढं कोण नाही, तुम्ही दोघं नका खुशाल नका निवांत बसलो. नाही गुरुजी आम्हाला कसं वाटलं तुम्ही पुढे गेलाय, शाबास जमलं. परत नाही आणायच तुम्हाला, चला काय हरकत नाही. आणि त्यात हुशार, अति हुशार म्हणजे उपाध्य गुरुजी. एक ब्राह्मण आमच्या बरोबर, त्याची भाषा इतकी सुंदर. बरं आपल्याला हे असं मिळणं बोलणं नाही चालत, आपल्याला तडका लागतो. अहो गुरुजी थांबा ना, अहो हे मला खूप दम लागला. हा आपण इथे बसूया का? कशाला बसूया, उठ चल. आपल्याला जमतच नाही आणि आपल्याला नाटक करायचं नाही जमत. गुरुजी माझ्यासाठी थांबा, मी तुम्हाला 1000 दंडवत घालीन. थांबा ना, मी तुझ्यावर यायचं म्हणजे मला महिना लागेल. आणि काय महाराज ते 800 पायऱ्यावर थांबलो. दुसऱ्या दिवशी रोपवेने आलं, ती नाही आलं पुढं. ते मागच थांबलं. पुढं दोन आम्ही, मी एकटा चौघ होतो. आम्ही अंबाबाईच्या मंदिरापाशी पोहोचलो. झालं आता थोडं सकाळच्या 4:30 पर्यंत संपू आपण. अंबाबाईच्या मंदिरामध्ये पोहोचल्यानंतर महाराज त्यावेळेस मला 2-1:30 वाजले असते रात्रीचे. 1:30-2 वाजले होते. अजून 5000 पायऱ्या शिल्लक राहिल्या. आता म्हटलं 5000 पायऱ्या, पण वारी फार सुंदर आहे, लक्षात घ्या. तो क्षणोक्षणी असतो. मी जिथं बसलं की महाराज तिथे येऊन बसायचं काय. आणि त्यांच्याकडे बघितलं ना, अगदी थकवास निघून जायचा. भाग गेला शीन गेला अवघा झालाच यानंतर. इतकं महाराजा ते इतकं गोड रूप होतं महाराजा. आणि पुढून ही दोघं आराम झाला म्हणजे आम्ही पुढे जातो. म्हणलं असं काय करताय राहू आता, म्हातारा पहिले नेहाला का बोलत? म्हटलं नाही. म्हटले गुरुजी कसं आहे, मी काय इथंच आहे. मी तर मला मी म्हटलं मी काय करू येणार नाही, मी थोडा आराम करतो.
कारण शेवटी श्वास गुतला, काय झालं उद्योग नको मग थांबलो. तुम्ही पुढे म्हटलं, ते पुढे गेले थोडीशी आणि वराह आला आणि मी नुकताच झोप लागली होती, मला खाली झोपलो होतो मी त्या काट्याला किटून असं झोपलो होतो मस्त. दिगंबरा नाही, श्रीपाद नाही, वल्लभ नाही, लागली झोप. वराह कळतं का? तुम्हाला कळतंय का? दुःख आता कळलं कारण तुमच्या कानावर चांगले कधी नाहीच ना. आजचा सोयीच्या 18वाच नाही. वराह महाराज असे पुढे येऊन गुरगुर 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 करते. मी झोपतच, मी म्हटलं मी काही बोलत नाही कधीच, आणि गोराई शेजारी कोण नाही, आवाज येतोय कुठून. महाराजा ती असं पुढं बघितलं का, बरं ते जंगलातले हे काय आपल्या सासवड नगरपालिकेचे, जिजुरी नगरपालिकेच्याकडे जे घरणार नव्हते ते असं लांब लचक हे असे त्याच्यात शीत बी गुरगुर केलं. मी जी घाबरलो. आता म्हटलं हल्लो ते हिने डुसकी दिली बेचडा घुसत म्हटलं आता हाई कसं टॅच्यू मध्ये थांबा म्हटलं, पर्यायच नाही आपल्याला. हाक मारावं, ती आवाज करावं, हिनी कालवा केलावा, शिव पिसाळला तर एकच दंत आहे म्हटलं त्यांनी पृथ्वी उचलली. आपल्याला उचलायला किती वेळ लागेल त्याला. पण माझी सर्व चिंता समर्थ असे आहे. आणि महाराजाची पुढं हल्लोच नाही. 15-20 मिनिटं सावध झालो, घाम फुटला, सगळं झालं. नको नको इतकी भीती वाटली. शेवटी म्हटलं आता एकच, आता कोणी, कारण महाराज तुम्हाला माहितीये का कितीतरी लोक असे गाडी घेऊन निघाली नाही किंवा रात्री अपरात्री 12-12:30-1ला निवांत जात्याला आणि गावचा येता वडा लागला राम 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 वडा गेला, दिल तो पागल है. चॅनलच बघतो का होतंय मला काही कळत नाही. आता तिथे गेले ना आपसूक नाव तोंडात येतं. तसं ते समोर दिसलं महाराज, आता देवाशिवाय धावा नाही आणि धावा त्याच्याशिवाय मी कोणाचं करणार. धावा घेतला आणि महाराज त्यांचं दर्शन झालं. निघून गेल्यानंतर मात्र त्यांच्या ज्या ठिकाणी उभं राहिले होते पायाने ते दगडी आहे खाली, सगळं तिथं माती बिती काही नाही, दगड, तर दगड उकरत होते. दगडावर ते नकाशे जागात असे उकरत होते आणि ते निघून गेले. तर मी पाहतोय तर त्यांच्या ज्या पायाने त्यांनी खोर करत होते तिथं विष्णू चिन्ह म्हटलं होतं. ही चिन्ह म्हटल्यानंतर मी पाहिल्यानंतर मला इतका परमानंद झाला, इतका परमानंद. महाराजांच्या ऐकून रडालो. भगवंताने नेहला यावं, देवादेव महादेवांनी दर्शन द्यावं आणि 5000 पायरीवर प्रत्यक्ष वराह स्वरूप ज्यांनी वराहाचं रूप घेऊन भगवान महाविष्णूंच्या दशावतारातला पृथ्वीला उचललं आणि सगळ्यांचा उद्धार केला, त्या अवतारात भगवंताने आपलं दर्शन द्यावाचं काय पाहिजे. म्हणजे एक लक्षात घ्या, खाली जो म्हणजे पहिल्या 2000 पायरीला जो मिळाला तो कोण भेटला? महेश भेटला. कोण भेटला? महेश. मध्ये कोण भेटलंय? विष्णू. महेश अगोदर का भेटला? रुद्राचे देवता रुद्र का भेटला? शिव अगोदर का भेटला? त्याचं कारण असं आहे. बघा क्रम काय किती सुंदर आहे, क्रम किती सुंदर आहे. आपण म्हणतो महादेवांची भक्ती सोपी, पण ती तितकी सोपी नाही जितकी तुम्हाला वाटते. महादेवांना अगोदर भेटायचं का देव भेटायचं कारण एकमेव वृत्तीची देवता जर कोण असेल तर ती भगवान देवादेव महादेव आहेत. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम्, म्हणजे ही रुद्राची देवता आहे. रुद्र म्हणजे संहार करणारी देवता आहे. ती भेटली याचा अर्थ आपल्या जीवनातले अनेक दुःख यातना संकटाचा नाश केला आणि तिने तुम्हाला भेट दिली. शिव भेटला की काय होतं? जीव जागृत होतो. जीव आहे पण त्याला शिव नाही भेटला तर जीव ह्या मृत्यू लोकातल्या ज्ञानोबरांच्या व्याख्येपर्यंत हे मृत्यू लोकाचे उरपाट आहे. मृत्यू लोकामध्ये आपण जिवंत आहोत हे उरपाट आहे. आपण याला काय म्हणतो? मृत्यूलोक म्हणतो का नाही?
पण आपण कसे आहेत? जिवंत आहे. ई मृत्यू लोकेची उर्भाटे. आणि मग शिव भेटला म्हणजे काय झालं? तुमची चेतना जागृत झाली. जीवाशिवाची भेट झाल्याशिवाय भगवंताची ओळख होत नाही. म्हणून शिव दर्शन अगोदर आणि भगवान महाविष्णूने प्रत्यक्ष भक्तीचं स्थान, स्थिरतेचं स्थान, चित्त स्थिर करण्याचं दैवत तू मनही नीची करी माझ्या भजनी प्रीतभरी सर्वत्र नमस्कारी मज एकांते भगवान महाविष्णू भेटावे. आणि त्याच्यानंतर शेवट महाराजा परत मग आम्हाला भगवंताने घेऊन गिरणारच्या मुख्य मंदिरामध्ये आम्ही पोहोचलो. बरीच लोक जाऊन आलेली आहेत, बरीच लोक राहिलेली आहेत. ऐका, फक्त 10 बाय 10ची उंच टेकडावर फक्त ती छोटीशी कुटी आहे. कुटी आहे, कुटिया. त्यावेळेस महाराजा काही वेळ काल नव्हता, रात्रभर उघडं असायचं. रात्रभर उघडं नाही, पहाटे 3ला पोचलं तरी मंदिर उघडं असायचं. म्हणजे आम्ही ज्यावेळेस पहिली वारी केली महाराज, त्यावेळेस आम्ही तिथं पादुकांना जाऊन डोकं वगैरे ठेवून पाणी वगैरे घालून खाली पलीकडे ती गुहा आहे तिथं ते सगळं बघितलेलं आहे. आता मात्र काय झालं, सगळं बंद केलं. कडे सगळं रिडिंग आहे, दर्शन 1 सेकंदात बाहेर काढतात लोक, हे जागा कमी असल्यामुळे. मग महाराज आम्ही सगळे पोहोचलो. त्यावेळेस गर्दी प्रचंड काय नव्हती. वर मंदिरामध्ये पोहोचलो. मंदिरामध्ये पोहोचल्यानंतर ते श्वान अगदी तिथे प्रदक्षिणा मारली त्यांनी. तिथे एक मंदिरात झाड आहे, छोटंसं खोल आहे बघा. आता दत्त महाराजांच्या त्या चरण कमलावर आम्ही पाणी घातलं, दर्शन केलं, पूजा केली, अत्तर लेपन केलं, आम्ही केशर नेलं होतं तेही त्या ठिकाणी लेपन केलं, नमस्कार केला आणि देवाचे आभार म्हटले. आणि ते श्वान मंदिरात एकच दरवाजा आहे बाहेर पडायला, एकच दरवाजा, बाकी दुसरी साधी खिडकी सुद्धा कुठंच नाहीये. श्वानरूपी दत्त महाराज त्या मंदिरात माझ्या समोर आले, पण असं झालं जवळ होते ते कळले नाही. ऐका, आता ऐका, जवळ होते कळलं नाही. आम्ही मात्र मूर्खपणा केला, सदेहच आणि सगुण देव भेटला आपल्याला. म्हणून महाराजा त्यांना विस्मरण झालं आणि तिथे रमून गेलो, देखील भगवंताचे चरण रमून गेलो आणि मिठी मारायलो, रडलो, प्रचंड आनंद झाला, नमस्कार केला आणि प्रदक्षिणा मारून बघतोय तर महाराज गायब. त्या तिथून खाली 3500 पायरीपर्यंत कोणत्याही साईडला असं जागा नाही की कोणतरी म्हणजे प्राणी एखादा गायब होईल. मंदिरातच दत्त महाराज स्वरूप श्वानरूपी महाराज गायब झाले. म्हणून वारी करत असताना दत्त संप्रदाय तुम्हाला जितका सोपा वाटतो तितका तो सोपा नाही, तो जाणण्याचा संस्कार आहे. दत्त संप्रदाय जाणायची गोष्ट आहे, मानायची गोष्ट आहे, अनुभूतीची गोष्ट आहे. त्याला प्रत्यक्ष स्वरूपात दर्शनाची गरज नाही. मग भगवंत आले, आता आम्हाला गेलं पाहिजे. महाराजा 5 जण तिथं पोहोचलो. कुठं? आमच्या गुरुवाड्यात पोहोचलो. कधी? आज संध्याकाळी 5 वाजता. आलो का जाग्यावर? आले का जाग्यावर? नाही, मी आले जाग्यावर, तुम्ही जागे आहे का? तुमच्या डोक्यात घरचं सगळं विचार. घरी पोहोचलो महाराजा. आता ते पादुका महाराजा चोलप्पा महाराजांच्या धर्मपत्नीला फेकून मारलेल्या पादुका त्याच्या जोड्यामध्ये हात ठेवलेल्या त्या 20 वर्ष महाराजांनी वापरलेला. आता त्या तिथं पोहोचल्या, दर्शनाला गेलो आम्ही 4-5 जण. आता म्हणतात त्यांच्यावर पादुका आल्यात म्हणजे मग चोलप्पा महाराजांचे वंशज असतील, अधिकरून बाकीचे सगळे अनेक विप्र वर्ग असतील, ब्राह्मण वर्ग असतील, ब्राह्मण देव असतील, बरीच गर्दी असेल. असा आमचा सगळ्यांचा जाता जाता असा गोड समाधान नेहमी असतं. तसं आम्ही घरामध्ये पोहोचलो. महाराजा वाड्यात गाडी लावली. मी बघितलं महाराज आलेत का? बहुतेक अजून आले नाही. कारण काही तयारी काही दिसणार. वाडा सगळा रिकामा, कुठं फुलाच्या पायी गाड्या नाही, कुठं रांगड्या नाही. काहीतरी उशिरा झालं किंवा महाराज आले नाही. पण बघतोय तर महाराजा घरात आम्ही पाऊल टाकतो, एक आवाज सुद्धा नाही हो. सगळी शांत, निरागस शांतता. आम्हीच गडबडलं, म्हटलं कुठे भगवंत आला सगळं दिसतात सगळं घालून. नेमकं नुकताच आम्ही ज्या टायमिंगला पोहोचलो त्या टायमिंगला नुकताच ते ध्यान चाललं होतं. म्हणजे भगवंताला आवाहन करायचं ध्यान आणि संकल्प करायचा होता. आम्हाला गेल्या गेल्या महाराजांना नारळ त्यांनी हातात दिला तिथल्या गुरुजींनी आणि सांगितलं महाराजा तुम्ही या नावावर तुमची प्रार्थना करा. आता आमची प्रार्थना काय? आमची प्रार्थना काय? ह्याची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा, काहीच नाही. संकल्प म्हणताना महाराजा जे काही गुरुजी सांगतात ना संकल्प, तो खूप बारकाईने ऐकायचा असतो.
आणि व्यवस्थित तो म्हणायचा असतो. कारण कुठल्याही पूजेमधला संकल्प गर्भगाभार आहे. आणि जे आपण सांगतो, गुरुजी सांगतात, त्याच्या मागे आपल्याला बरोबर तसंच म्हणायचं असतं. पण तुम्हाला ते सांगत असताना त्यांना कल्पना नसते तुम्हाला काय हवंय काय नको. लक्षात घ्या, तुम्हाला काय हवंय काय नको माहित नसतं. ते तुम्हाला रेग्युलर तुमच्या जीवनामध्ये सुख, समृद्धी, धन, धान्य, पुत्र, पौत्र, मम, आत्मना म्हणा, तुम्ही आपलं म्हणत राहता. आता विचार करा, ती संकल्प गुरुजी आमचे म्हणायला लागले आणि ही दोघं बसले तिथं माझ्या शेजारी आणि ते म्हणले म्हणा मम, हे म्हणले मम, आत्मना, स्थैर्य, क्षेम, आयु, आरोग्य, म्हणजे सगळं ते. पुढे म्हणले पुत्र, हे बी म्हणले पुत्र. आता म्हणले येडे काय तुम्ही, हे दोन आहेत ना. सावध व्हा, परमार्थ आलो का नाही जाग्यावर आपण. सावध झालो आलो हरीच्या जागरणात. कधी कधी संकल्पामध्ये असं वाटत असतं की बाबा एखाद्याचं लग्न झालं असेल तर त्यात उत्तम कांता भार्या प्राप्तिरस्तु, म्हणजे चांगली मुलगी मिळू दे असं एखाद्या संकल्पामध्ये असतो. सावध व्हायचं ना, ज्याचं लग्न झाले त्यांनी म्हणून नाही ना. झालाच गोळ देव प्रसन्न झालं तर आलं का लक्षात. म्हणून कुठली गोष्ट सावध होऊन करायचं आहे. परमार्थ आपण पुन्हा कुठेही गेलो तरी 4:30 वाजेपर्यंत आपण तिथंच येणार. कुठं सावध झालो आलो हरीच्या जागरण. बऱ्याचदा अहो महाराज संकल्प काय म्हणते, यजमान एकीकडं, ते गुरुजी दुसरीकडं. मी एखाद्याचा भूतकाळ गेलो, मी म्हणतो म्हणा मग त्या 80 वर्षाचं बाबा होतं, ती म्हणायला म्हणा आत्मना ती म्हणायचं आत्मना. अरे मी म्हणतो येडे आत्मना, ती म्हणायचं आत्मना. म्हणलं तसं नाही बाबा, आत्मना. हा उठलं आणि घरात गेलं, म्हणलं आत्मना. आता आज जाऊन म्हणलं की म्हणला आता म्हणलं याच्याकडून काय संकल्प करावं. असं राग आता पण दक्ष नाही. आता काय करता, पाकिट मिळायचं लय वाईट ना. तो पुन्हा बसतो शांत. बाबा म्हणलं या इकडं आता राहू द्या. निम्मा संकल्प मी म्हटला म्हणलं आता मुद्देव संकल्प म्हणावं म्हणा. भूत प्रेत पिशाच खिशात. आता मी म्हणलं का वैभव त्याने खिशाच्या वैभव मी पिशाच म्हातारा म्हणायचं खिशात. कधी कधी फार काही खड्यात गिऱ्हाईक होतं आम्हाला. काय सांगायचं, मी तर अशा टायमिंगला मी आता जवळजवळ ती यात्रिकीच करते. आपल्याकडून पाप करायला नको आणि पुढच्याकडून मी पाप करायला नको. पण तुम्हाला का सांगतोय, तुम्ही सावध राहा. हा तुम्ही सावध राहा. तुम्हाला सावध आता नाही ना केलं तुम्ही जे म्हणाल. कारण माणसाचा बकऱ्याच्या कल्पात फारसा फरक आहे का, आहे ना. म्हणून तुम्ही मुळात असं आहे की आपल्याला सावध व्हायला सांगितलं, प्राण्यांना सावध व्हायला नाही सांगितलं. आपल्यासाठी तर कोणाला बंद केलं नाही. सावध झालो आणि हरीचे झालो. मग आपल्याला सावध व्हायचंय. सावध होऊन काय करायचंय, हरी जागर करायचं आहे. आणि मग महाराज आम्ही तिथे पोहोचलो. कुठं, वाड्यात, आहे का नाही, स्वामींच्या पादुकात बसे. आणि हे दोघं संकल्प म्हणत होते. ते म्हटलं का पुत्र मी गमत बसू. यांनी म्हटलं आता काय, आता मी म्हणतोय बापूजाव काय म्हणतोय माहिती म्हणते मला. मी म्हटलं बरं, म्हटलं तुम्ही रोज मंदिरात भांडार लावायला एक राहू. झालं संकल्प सगळा झाला. आम्हाला प्रसन्ना वगैरे मला एकट्याच्या हातात मागे गेला. पण माझा स्वभाव असा आहे महाराजा, मला काही नको. मी ते नारळ यांना दिला. म्हणजे तुमचं काय असेल तर देवाला सांगा. सगळ्यांना हात लावून आम्ही आपल्या 4-5 जणांचे हात लावून तिथं महाराजांच्या पायावर ठेवला. आता ती चांदीचे कवर होते. चांदीच्या कवरावर अभिषेक चालू होता. चांदीच्या कवरावर अभिषेक चालू आहे आणि त्याच्या आतमध्ये मूळ पादुका आहे, चरम पादुका. त्याला काय म्हणतात,
चर्म बाजूला. आणि एक वैशिष्ट्य सांगतो महाराजा, आम्हाला म्हणजे मला बापूजींना फक्त माहिती होतं की त्याच्यामध्ये चर्म बाजूला आहे. तसं बाकीच्यांसाठी दोघं होते त्यांना नवीन होतं, त्यांना वाटतं चाललाय अभिषेक झालं. पण आमच्या दोघांच्या डोक्यात एकच होतं, कधी एकदा ती झाकणं उघडते आणि आपल्याला जगाच्या मालकाचे पाय पाहायला मिळतात. आमच्या दोघांच्या डोक्यात तेच. आणि घरातले त्यांच्या आमच्या बाकीचे काही भाविक भक्त सगळे आले होते. काही भक्त असतात, काही बघत असतात, काही नुसतं बघत असतात. कळलं नाही कळलं घरी गेल्यावर कळलं. झालं महाराजांनी जसं महाराजा पादुकांचे कवर काढले, समाधी लागली. महाराज समाधी बघून त्याच्या जगाच्या मालकाचं पाय बघितलं आणि का करून आम्ही 5 जण बघत होतो त्या मालकाच्या पायाकडं. 5ही जणांची अवस्था एकच होती, कोणी कोणाकडे बघत नव्हतं. आम्ही 5ही जण त्या भगवंताच्या जगाच्या मालकाचे पाय बघत असताना 5ही जणांची आमची अवस्था केली होती. कंठी प्रेम दाते, नैनी नियत दाते. आमच्या 5ही जणांच्या डोळ्यात पाणी काय येतंय कुणाला माहित नाही. बाकीची सगळे आमच्याकडे बघत असतील कारण आमचं काही लक्ष नव्हतं. आमचं मात्र 5ही जणांचं लक्ष केवळ जगाच्या मालकाच्या पायावर होतं. बास धन्य झालं म्हटलं, जगाच्या मालकाचं पाणी बघितलं, इतका आनंद झाला, इतका आनंद झाला, इतका आनंद झाला. धन्य आम्ही जन्म आलो तब चरणी आम्ही रमलो. खूप भारी वाटलं की बस आता मी म्हटलं राजाभाऊंना म्हटलं, राजाभाऊ हे महाराजांच्या आशाच्या बाजू काय मालकांचं प्रत्यक्ष पाय याच्यामध्ये जगाच्या मालकाने हे जोडे महाराजा नाही म्हणलं तर 28 वर्ष वापरलेले प्रचंड ताकद आहे, प्रचंड कोटी जन्माचं तुम्ही आम्ही पुण्य केलंय म्हणून ते किमान दर्शनाला आपल्याला मिळालं. आता फक्त एवढंच एक तास आहे, किमान त्या गुरुजींनी आपल्या डोक्यावर त्या पादुका ठेवाव्या. कारण काय झालं, गुरुजींच्या हातात ते सगळं होतं. आम्ही आपलं साधे, आम्ही स्वामी दास, आम्ही जगाच्या मालकाच्या पायाच्या चरणाचे दास आहोत, त्यांच्या पायाची धूल आहोत. आज तेवढी धुलीकण जर आमच्या मस्तकाला लागली ना तरी आम्ही पावन झालो. एवढंच घ्यायला आम्ही थांबलो. त्या धुलीचे भगवंताच्या पायाला लागलेली जी माती रजत कण आहे, रजत चण आहे, ते लागण्यासाठी महाराज 1.5 तास आम्ही असा हात जोडून उभं राहिलो होतो. हात जोडून त्यांची पूजा ठेवली, कवराची पूजा सगळी बाजूला ठेवली. मेन गुरुची पूजेला बसलं, त्यांनी अत्तराची बाजू काढली, त्या नवरा बायकोनी पूजा चालली. त्यांच्या आमचं काहीच नाही, मागणं काहीच नाही. बघायला मिळालं लई जन्माचं पुण्य महाराजा, लई प्रचंड कोटी जन्माचं पुण्य. आणि आपलं ध्यान लावून बसले. आणि नंतर महाराजा गुरुजी म्हटले, या काका तुम्ही घ्या थोडा आता वातर लावा. मी म्हटलं वा. गुरुजी लय लांबचे नव्हते, उच्चार करणे नाही, पण ते गुरुजी तिथे होते. असो XYZ कोणी गुरुजी असो, आता त्यांनी आपल्याला दिलं माझ्या हातवात. तर ओय महाराजा एवढा आनंद मला झाला, एवढा जणू काही आता इल्लपती दिदी लागली का नाही, ती कोटीची लाटरी लागली का माझ्या अशा अवस्था झाली महाराजा. 2 थेंब अंतराचा माझ्या हातात लागले आणि जगाच्या मालकाच्या पायाला महाराजा नुसतं स्पर्श केला. अरे एवढं मुलायम, एवढं भगवंताचं पाय अप्रतिम महाराजा, त्याच्या जगाच्या मालकाच्या पायाला हात पावला तरी महाराजा कोटी कोटी जन्माचं पुण्य प्राप्त झालं. इतके मऊ आहे. लहान मुलाचे पाय सुद्धा जन्मले इतके गोड आणि इतके मऊ असतात. इतकं प्रचंड, इतकी प्रचंड होती. नका शिकांत जणूकाच्या बाजू घालून आपल्या अंगामध्ये संचार करते. शरीर थंड पडलं, भावमुद्रा ओसाटून वाहत होती. काही कळत नव्हतं, काही कळत नव्हतं. असं वाटायचं पाय हृदयाला लावावेत आणि जगाच्या मालकाला घेऊन कुठं तरी 2 पळून चालू. आमच्या जनाबाईने चोर धरला, पण आम्ही त्याला घेऊन जाणार होतो. देव चोरला, माझा देव चोरला. मी लागलं तर चोरी नाही, माझ्या भगवंताच्या पायासाठी आम्ही 1000 वेळा चोरू. असं भावना झाली. पण मला मिळाल्यानंतर महाराजा आम्ही इतके स्वार्थी नाही. लक्षात घ्या, मी लगेच म्हटलं गुरुजी हे आमचे 2-3 जरा लय जवळचे, त्यांना मी जरा 2 बोलणं लावा. काय सांगाय गुरुजींनी मी लगेच ऐकलं.
लगेच गुरुजींनी हातावर त्यांच्या अंतर दिलं आणि ज्यांनी हे 4-5 जणांनी अंतर लावलं, महाराजा काय अवस्था त्यांची झाली होती प्रचंड पाण्यासारखी. आमचे हे दोघं असतील, मिलिंद होता आमच्याबरोबर आणि आमचा साहिल्या होता. साहिल्याला तर महाराजा कळानसं झालं. मालकाच्या पायाला हात लागणं म्हणजे तो मला काय सांगू, ते नाही जे शब्दात व्यक्त करता येणार नाही, भावना नाही येत. इतकी गोडी महाराजाच्या पायाला होती. दर्शन केलं आम्ही, सगळं ते झालं आणि त्याच्या हातात पायाला लागण्याची काही अंतर होतं, कपाला लावलं. केवढा आनंद. म्हणून सुरुवातीला 2 चरण घेतली. एक चरण सावध झालो आलो हरीच्या जागराला. का तर आमच्या हिंदू सनातन संस्कृतीचा आराध्य दैवतावर कोणी जर का वाचाग्राही जर का काही परत असेल तर आम्ही मात्र आता बसणं चुकीचं आहे. आपण कुठंतरी सावध होणं गरजेचं आहे. म्हणून त्याकरता एक ओवीचं प्रमाण घेतलंय. दुसरी अशा घेतली ओवी, धन्याचे दिन संत दर्शनाचा, मज वाटे त्याचे आलिंगन द्यावे, कदा न सोडावे चरण त्यांचे. हे दोन्ही सुख आणि दुःख अनुभवायसाठी. आणि एक लक्षात घ्या, उन्हाचा चटका सोसल्याशिवाय सावलीची किंमत कळत नाही काय. आणि म्हणून हे दोन्ही प्रमाणे एकाच दिवसात अनुभवास मिळाले. म्हणून जगाच्या मालकाचा आभार कशा करता मांडायचं, तर तो इतका त्रपवंत आहे की आम्ही महाराजा सकाळपासून बोंबलत त्याच्या नावाने फिरत होतो. त्याला केवढी काळजी महाराजा, ही आपल्यासाठी एवढं पलटय तर आमच्यासाठी भगवंतांनी इथं यावं. आणि वास्तविक पाहता त्या पादुका गुरुवारी तेही गोरज बोलतो, ही आज संध्याकाळच्या प्रहरामध्ये आमच्याकडून ती सेवा व्हावी, ही भगवंताची विलाचे लक्षात घ्या. तशी ती सहजासहजी कुणाला प्राप्त होत नाही. वास्तविक पाहता त्या पादुका पुण्यालाच जाणार होत्या, पण पुण्य इतकं आमुचे आजी पदासी आले की यमाई शिवरीतच महाराज मुक्कामाला थांबले आणि दर्शन झालं. छान वाटलं. मग आम्ही आलो आणि मग एक लक्षात ठेवलं की काही केलं तरी भगवंताचं चरण जर सोडायचं नसेल तर काय केलं पाहिजे, अखंड नामस्मरण केलं पाहिजे. आणि अखंड नामस्मरण करायचं म्हणजे काय केलं पाहिजे, तुम्ही स्वामींचे चिंतन करा, महाराज तुमची चिंता करतील. अवधूत चंद्र श्री गुरुदेव दत्त सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की अच्छंदान सेवा. स्वामी भक्ती परायण अमर महाराज जाधव राणा मीरा यांच्या अन्नदान सेवा. जाधव कुटुंबाकडे यांच्या अन्नदानाची सेवा जगाच्या मालकाने त्यांच्याकडून करून घेतली. अशीच सेवा जन्मोजन्मी त्यांच्याकडून भगवंतांनी करून घ्यावं. त्यांच्या सहकुटुंब सहपरिवारात प्रत्येक सदस्याच्या मुखामध्ये अखंड स्वामी नामाचा जय घोष, अखंड स्वामी नामाची विरहित गंगा त्या सगळ्यांच्या मुखामध्ये मात्र अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करून 2 गोष्टी जाता जाता करायच्या. एक गोष्ट आपल्या अवघ्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत, आपल्या दत्त संप्रदायाचा एक महान अशी विभूती, आपल्या दत्त संप्रदायातल्या आणि आपल्या तालुक्यातल्या एकमूर्ती एकमुखी दत्तात्रयाची अखंड उपासना करून केवळ दिगंबरा या नामाचा गोडी लावून संपूर्ण भारत देशामध्ये 4 दत्तधाम ज्या महात्म्याने स्थापना केली, महात्मा परवा दिवशी दत्त महाराजांच्या चरणामध्ये विलीन झाला. असे आमचे परमपूज्य सद्गुरू श्री नारायण महाराज यांच्या या लीलेसाठी सद्गुरूच्या चरणामध्ये, स्वामी महाराजांच्या चरणामध्ये, दत्त महाराजांच्या चरणामध्ये निवास केला. आणि हीच प्रार्थना सद्गुरूंच्या दत्त महाराजांच्या चरणावर की असे महात्म्य पुन्हा जन्माला राहा आणि पुन्हा एकदा या संपूर्ण
हिंदू संस्कृतीमध्ये पूर्ण या कलियुगामध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराचा जयघोष होऊ द्या. मला त्यांचा प्रचंड अभिमान आहे. राष्ट्रपती पुरस्कार ज्यावेळेस त्यांना मिळाला नारायण महाराजांना म्हणजे अण्णांना, त्यावेळेस अण्णांना तिथं राष्ट्रपती भवनामध्ये आशीर्वाद द्या म्हणून राष्ट्रपतींनी विनंती केली. त्यावेळेस मात्र अण्णांच्या हातात माईक दिल्यानंतर अण्णांनी एकच फक्त महामंत्र, जो पूर्वीपासून तेवढा एकच महामंत्र म्हटला, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. सार्वभौम भारताचं राष्ट्रपती भवनाच्या गर्भगाभाऱ्यामध्ये ज्यांनी दिगंबरा दिगंबरा नामाचा जय घोष करवलेला ते महात्म्य म्हणजे आमचे विभूती सद्गुरू नारायण महाराज अण्णा यांची पुन्हा एकदा असे महात्मे या मृत्यूलोकामध्ये पुन्हा पुन्हा जन्म घ्यावं. श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम मी घेणार नाही. त्याचं कारण ऐका, श्रद्धांजली कुणाला व्हावी? जो पुन्हा येणार नाही, जो मृत्यू पावलाय वगैरे वगैरे, मृत्यू पावलाय यांच्यासाठी, पण साधू संतांसाठी श्रद्धांजली वाहणं चुकीचं आहे. महात्मे देव देव जातच नाही ना. आत्मा सकलच, आत्मा पावन आहे, पवित्र आहे, अमर आहे. फक्त आपण मात्र निश्चित त्यांच्या कार्याचा कौतुक केलं पाहिजे. त्यांनी तुम्हा आम्हाला जे नारायण बोध दिला, तो बोध फक्त दिगंबरा दिगंबरा त्याचा जयघोष अखंड तुम्ही आम्ही सगळ्यांनी केला पाहिजे. ही ज्यावेळेस आपण त्यांनी दिला नारायण बोध आपण तुम्ही आम्ही सगळे घेऊन जाऊ, त्यावेळेस खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा तो महात्मा या मृत्यूलोकावर पुन्हा अवतीर्ण होईल. एवढी स्वामी चरणी प्रार्थना करून वाणीला पूर्ण लावून देतो. आणि जाता जाता ज्या कोणी आचार्य गुरुदादांनी आमच्या जगाच्या मार्गावर जे काही शब्दाचे नको ते शिंतोडे उडवले, त्यालाही भगवंतांनी चांगली सुबुद्धी द्यावी. त्यालाही भगवंताला म्हणजे भगवंतांनी त्यालाही चांगली सुबुद्धी द्यावी. आणि एक ना एक दिवस महाराज नक्कीच त्याला सुबुद्धी देतील. कारण असं आहे की या कलियुगामध्ये आस्तिकाला देव नंतर भेटतो, नास्तिकाला पहिला भेटतो. तुम्ही माना ना माना, काय या कलियुगाचं ते वर्मच आहे. म्हणून आस्तिकांनी थोडस आस्था कमी होऊन देऊ नका, हे महत्वाचं आहे. तो तुम्हाला भेटणार आहे त्यावेळेस तो भेटणार नाही तुम्हाला, तुम्ही आणि तो एकरूप होणार आहे. हे आस्तिकासाठी आणि नास्तिकासाठी फक्त प्रमाणे भेटणार आहे. तो कसा भेटणार आहे? गीतेमध्ये सांगितलं, परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृत्यां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. देव भेटला भक्त प्रल्हादाला, ठीक आहे, भक्त प्रल्हादाला देव भेटला, पण हिरण्यकश्यप माणूस भेटलाच ना, आहे. आमचा भगवंत रामराया हनुमंतरायाला भेटले, रावणाला बी भेटलेच ना. पण बेटा बेटीत फरक आहे ना, लक्षात घ्या. ही बेटा बेटीत फरक आहे ना. ही काय लग्नातली बेटा बेटी नाही, एकच नाव ती पुन्हा फिरून तू मिठी मार. ही बेटा बेटी फरक आहे ना. तो भगवंताच्या हृदयात राहिला आणि ज्याने नास्तिक केला तो भगवंताच्या पायाखाली दबला गेला. त्याच्याही पायाखाली जागा मिळायला तेही भाग गेला.